रिक्षाला मटण खालीत आषाढीला, त्यांनी कट्टर श्रावण धरलाय आणि त्यांनी आमुषा संपली 11:15ला, मटण खालं 9:30ला, जुलाब झाला पहाटी 5ला. पण महिनाभर भस्माला वितो ओम नमः शिवाय. नाही नाही नाही, माऊलीची भाषा आहे माझी नाही. जयाचे ऐक झालं नाही परत तर पशी. तुम्ही असं जमणारच नाही. तुम्हाला मानक वाक्य सांगा, परमार्थातच असावा लागतो. असं कोण ते जमणार नाही. जमन 2-4 वर्ष सारखं. समजा पखवादे आहे, त्याला लहानपणी लग्न होईपर्यंत एखादं पोरग होईपर्यंत वाजेल मापात. गायक आहे, थोडस करील तो, करील. पण एकदा त्या कलेचा अहम झाला ना, कला आपाप नाश पावते. आणि ती नाश पावताना दिसत नाही, पण नाश पावल्याशिवाय राहत नाही. जसं संसारी माणसाची नीती संपली का तो माणूस आपाप गरीब होतो. त्याला पाहायचं नाही लोकांनी, हे नाही. मग काही लोक म्हणतात पहिली त्यांना 10 एकर जमीन होती, आता ती दुसरीची वाटण करतात. हा खटका आहे तो. काही माणसं म्हणतात पहिले त्यांना 3 ट्रॅक्टर होते, आता ती दुसरीचे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे. झटका कशाचा बसला? नीतीचा. आणि माणसाने सगळ्या सोडून काय दिली? नेमका घोटाळा असं झाला. माणसं म्हणा काय तगडी पार्टी होती हो, पण भिकारी झाली बा. झाली नाही, झाली नाही, केली नाही. त्यालाही कळलं नाही का झाली आणि कशामुळे झाली, पण झाली. साधं उदाहरण आहे, बिभीषण फुटला बिभीषण. फुटल्याशिवाय संपत्ती मिळवता येत नाही. राजकारणी ध्यानात ठेवा. हे चिटकून राहून जमत नाही, असं हवा पाहून सुटायचं. काही नेता असं केलं रे, आकाटरामशीला बोकडे चालले लोकांना आणि मंगळवारी आरक्षणच बदललं. ते बकरही गेले, रसा गेला, ती जागाच गेली, गणही गेला आणि गठही गेला. बोकडेवालीची उधारी राहिली. काय हे नाही झालं. बिभीषण फुटलाय, रामाला जाऊन मिळालाय. नीती मावर का नीती, रामाला जाऊन मिळाला. आता हा पठ्ठ्या एकटा राहिलाय रावण, म्हणून हा पठ्ठ्या उठवला. हा झोपेलाच होता, याला उठवायचं नव्हतं. आणि याला सगळी मंडळी म्हणत होती हा झोपाळोय. याला डबल डफडे वाजून उठवलं त्याने काही विचारलं नाही काय झालं काय. पहिलं जेवलं ते, दणकून जेवला पठ्ठ्या. आणि जेवल्यावर म्हणला मला मधीच उठवायचं कारण काय, कोणची अडचण झाली काय. त्या बाकीच्या सांगितले बा तुझ्या भावानं झक मारली, ती सीता पळून आणली, हे कुठाने झाले. तिकडून ती मंडळी युद्धाला आली, हा गडी एकटाच